नागपुर के लगड़गंज पुलिस थाना हद में गंगा जमुना बस्ती परिसर में गश्त के दौरान पुलिस को दो संदिग्ध युवक एक बिना नंबर प्लेट की दुपहिया वाहन पर घूमते हुए दिखाई दिए। पुलिस ने उनसे पूछताछ करने पर उन्होंने पुलिस के साथ बदसलूकी की और पुलिस को धक्का मुक्की भी करने लगे। पुलिस ने तुरंत दोनों आरोपियों को हिरासत में लिया है। आरोपी संतोष सोलंकी और उसका साथी शिव कुमार जैनवाला दोनों स्थानीय मंगलवारी इलाके के रहने वाले हैं। पुलिस ने आरोपियों के पास से एक दुपहिया वाहन, मोबाइल फोन सहित लगभग 1,20,000 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच लगड़गंज पुलिस कर रही है। आमचे क्राइम पीआय राठोड साहेब हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त करत असताना आमच्या इथे जो एक नामांकित एरिया आहे गंगा जमुना, जिथे नेहमीच अशा काही घटना घडत असतात, असंवैधानिक आणि गतिविधी चालू असतात, त्यामुळे त्या भागात जास्त पेट्रोलिंग करतात। तर ते पेट्रोलिंग करताना त्यांना एका गाडीवरती दोन व्यक्ती मिळून आले। त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे ते गाडी त्यांनी हटकली। ते कुठल्या उद्देशाने आलेत, चोरीच्या उद्देशाने आलेत किंवा कसल्या उद्देशाने आलेत ह्या बाबतीत त्यांनी चौकशी करायला लागले असता ते आरेरावी करायला लागले, हुज्जत घालायला लागले। त्यामुळे त्यांना तात्काळ कारवाई करण्यासाठी त्यांनी ट्रॅफिक अंमलदारासोबत पोलिसांना पाठवलं असता। त्याच्याबरोबर जाऊ नये, पोलिसांना आले नाहीत, आधीमध्येच थांबून धक्काबुक्की करू लागले म्हणून त्यांच्यावरती 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विदाऊट नंबर प्लेटची गाडी चालवत असल्याबाबत। सदर कारवाई दरम्यान त्यांची मोबाईल, त्यांची गाडी असं साधारण 1,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्यांच्यावरती कारवाई चालू आहे। दोन्हीही बालिग व्यक्ती आहेत आणि स्थानिक मंगळवारीमधले एरियातील राहणारे आहेत। जुना रेकॉर्ड नाही, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आरेरावी केली त्या पद्धतीने त्यांना दारूच्या नशेत असण्याची शक्यता नाकारण्यात येते। त्याबाबतही चौकशी चालू आहे आणि कारवाई करत आहोत। एक संतोष सोळंकी आहे आणि दुसरा शिवकुमार जैनवाला, असे दोन आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।